छत्रपती संभाजीनगरमध्ये रोजगार हमी योजना विभागाच्या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाची शक्यता निर्माण झाली आहे। कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत आणि कर्जही बुडवत नाहीत असं वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे। या विधानानंतर इतर भागातील शेतकऱ्यांविषयी चुकीचा संदेश जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। वावर तुमची आमचे डोळे दिसत आहेत। आमच्याकडे एवढी मोठी वावर नाही आहे। आमच्याकडे पूर्ण डोंबागाचा डोंगर रायगड वगैरे डोंगराचा भाग आला म्हणजे थोडी जमीन आणि त्या पुढे खाली समुद्र, त्याच्यामुळे आम्हाला जागा कमी आहे। पण आमच्यातला एकही शेतकरी आत्महत्या करत नाही, केला नाही। एकही आमचा शेतकरी कर्ज आतापर्यंत बुडवलेलं नाही आहे। अभिमानाने सांगतो, तुम्हाला वाटतं काय शेतकरी सांगतात, चौकशी करा। पालकमंत्र्यांनी आमच्या तिथल्या कलेक्टरना विचारावं, त्याचं कारण आहे। आमची मंडळी मुंबईला, पुण्याला, ठाण्याला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक काम करणारी मंडळी आहे। आणि आज विषय बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, या त्यांच्या वक्तव्यानंतर, गोगावलेंच्या या वक्तव्यानंतर काय प्रतिक्रिया तिथे स्थानिक स्तरावर उमटली आहे? गोगावले यांनी हे वक्तव्य मराठवाड्याच्या राजधानीत येऊन केलेलं आहे आणि या ठिकाणी बोलताना त्यांनी असं वक्तव्य केलं आहे की कोकणातले शेतकरी कर्ज बुडवत नाही। मग याचा अर्थ असा की मराठवाड्यातील शेतकरी कर्ज बुडवतात का, असा प्रश्न आता येथील शेतकरी विचारायला लागलेले आहे। म्हणजेच आम्ही शेतकरी मराठवाड्यातील कर्ज बुडवे आहोत का, असा प्रश्न थेट आता इथले शेतकरी विचारला आहे। त्यामुळे भरत गोगावले यांच्या अडचणीत या सगळ्या प्रकारांनी आता वाढ होण्याची शक्यता आहे। विरोधक देखील यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे। एकीकडे कर्जमाफीचा मुद्दा राज्यभर गाजतोय, कर्जमाफीचा सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे आणि फक्त कोकणच नव्हे तर सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे। असं असताना भरत गोगावले यांचं हे वक्तव्य आता चर्चेचा विषय बनलेला आहे आणि या सगळ्यावरून आता प्रतिक्रिया देखील उमटताना पाहायला मिळतात। विनोद मोहसिन, पण त्यांनी आता जे वक्तव्य केले त्याच्यासोबत एक पुस्ती सुद्धा जोडली। त्यांचं असं म्हणणं आहे की याचं कारण असं आहे की घरटी प्रत्येक एक माणूस मुंबईत किंवा पुण्यात कामाला आहे, त्यामुळे फक्त शेतीवर अवलंबून न राहता इतरही उद्योगधंद्यांकडे वळावं असा त्यांचा सूर आहे। नक्कीच त्यांचा सूर तसा आहे। त्यांनी ती आकडेवारी पण तुम्ही बघून घ्या असं सांगितलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी मात्र शेतकऱ्यांबद्दल असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात। कारण की कर्जमाफीचा मुद्दा आधीच तापलेला आहे। कर्जमाफीवरून आधीच विरोधक ही कर्जमाफी चुकीची आहे किंवा कर्जमाफी मध्ये बऱ्याच गोष्टी ह्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार नाही असा आरोप करतात आणि अशात त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। कोकणातील शेतकरी कर्ज बुडवत नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे। साहजिकच आकडेवारी बघितलं तर विदर्भात आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांची आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात, त्याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे। या सगळ्या गोष्टी कागदावर असल्या तरीही मात्र अशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं वक्तव्य मात्र यावरून विरोधक आक्रमक होऊ शकतात। अगदी विरोधक आक्रमक होऊ शकतात आणि वक्तव्य असंवेदनशील असल्याचं सुद्धा स्थानिकांचं म्हणणं आहे। धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्सबद्दल।